मी आहे सध्या पाचाडमध्ये आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता किल्ले श्रीमान रायगड. इकडे पण हे पाहू शकता. तर हे सर्वत्र सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये वसलेलं हे पाचाड शहर. आणि इथेच स्वराज्यामध्ये जेव्हा प्रवेश करायचा असतो म्हणजे पूर्वीच्या काळी तेव्हा त्या पाचाडमधूनच प्रवेश करावा लागे जे पण आलं ते. आणि इथं सर्व मावळे वगैरे आपले इथं राहत होते. ह्या गावचा खूप मोठा इतिहास आहे. तर चला नमस्कार, मी अमोल निकस आणि मी आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यावरून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 6 जून निमित्त सायकलवर रायगडची सायकलवारी करत आहे. आणि आपण मातृतीर्थामधून आलो आहे जिथे स्वराज्याच्या ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ त्यांच्या गावावरून आपण आलेलो आहे. आणि आज आपण त्यांच्या समाधीला आणि त्यांचा राजवाडा जे उतार वयात त्यांना गडावर चढणं उतरणं अवघड होतं त्यामुळे उतरत्या वयात त्यांना खाली एक वाडा बांधून दिला होता आपल्या छत्रपती शिवरायांनी. तर तो संपूर्ण राजवाडा, त्यांची समाधी आणि तिथे एक विहीर आहे. आणि या पाचाविषयी बरंच काही थोडं आपण एक व्हिडिओ यूट्यूबवर चांगला एक व्हिडिओ बनवणार आहे संपूर्ण माहितीचा. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला आता आपण आपल्या राजमातांच्या राजवाड्याकडे आणि समाधीकडे जाऊया. तर आपण किल्ले रायगडावर आलो आणि आपल्या राजमाता आईसाहेबांचं दर्शन घेऊन जर घेतलं नाही म्हणजे असं होऊ शकत नाही. प्रत्येक शिवभक्त रायगडाची वारी आपल्या आऊसाहेबाच्या दर्शनाशिवाय होऊ शकत नाही. तर चला आपण आलो आहे आता आपल्या आई राजमाता आईसाहेब जिजाऊंच्या समाधीकडे. खरोखर मित्रांनो हा प्रवास खूपच आनंद म्हणजे वेगळा आहे. आपण त्यांच्या जन्मगावी म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड या गावी जिथे आपल्या राजमाता आऊसाहेबांचा जन्म झाला, ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या आई आपल्या छत्रपतींची आई. तर त्यांच्या समाधीपर्यंत हे पाहू शकता थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही पोस्ट करून वाचू शकता. तर असा हा संपूर्ण परिसर आहे. इकडे श्रीमान रायगड आहे हे पाहू शकता. इथे समोरच समाधी आहे. त्याच्या अगोदर आपण इकडे जाऊया. जेव्हा आपल्या राजमातांचं जेव्हा वय झालं होतं आणि त्यांना वर जाणं येणं हे झालं होतं अवघड, तर त्यांच्यासाठी एक राजवाडासुद्धा त्यांनी बांधून घेतला होता आपल्या शिवरायांनी. हे पाहू शकता ही विहीर त्यांच्यासाठी बांधली होती. हे पाहू शकता त्या विहिरीमध्ये पायऱ्यासुद्धा आहे जायसाठी. आणि हे आत्ता झालं असेल किंवा त्या काळातलं बांधकाम असेल. हे पाहू शकता संपूर्ण. चला आणि आपण जेव्हा निजामपूर मार्गे येतो तेव्हा पाचाडला जाण्या अगोदरच हे ठिकाण आहे. चला इथं सूचना केलेली आहे की पादत्राणे येथेच काढावे. खरं तर ह्या सूचनेचं कामसुद्धा नाही, कारण प्रत्येक शिवभक्त आपल्या राजमातांच्या विषयी असलेला आदर कोणी असं करणार नाही. हे पक्ष इथं बसायची जागा पण केलेली आहे. आणि संपूर्ण परिसर त्या काळात छत्रपती शिवरायांनी बांधलेलं हे बांधकाम आहे. आणि हे पहा हे थोडी माहिती आहे आपल्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंची ही समाधी परिसर आहे हो. चला तर मित्रांनो इथे आल्यानंतर एक वेगळाच हे येतं म्हणजे ऊर भरून येतं एका प्रकारे. ते पूर्ण दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. इथेच आऊसाहेब राहत असतील, इथे आपले छत्रपती शिवराय आले असतील. आणि
पूर्ण संपूर्ण इतिहास उभा राहतो. आणि मित्रांनो, जेव्हा मी याच्यामधून घाटामधून येत होतो तेव्हा खरोखर विचार केला की तेव्हा अंधाऱ्या रात्र असेल, पुढं काय आहे काय नाही. आता एवढे रस्ते झाले तरीसुद्धा येताना काल तुम्ही बघितलं असेल, इतकी दमछाक झाली की काय होतं आणि काय नाही, एवढं हे आहे. आणि एवढ्या याच्यात आपले मावळे लढले, इंग्रजांना सडो की पळो, इंग्रजांना, मुघलांना, त्या औरंग्याला, सगळ्यांना सडो की पळो करून ठेवलं. म्हणजे विचार कल्पनेच्या पलीकडे आहे हे सगळं. हे बा एवढं डोंगर दऱ्या याच्यामधून पूर्ण समोर पूर्ण काळोख, आणि माहीत नाही समोर काय आहे, काटे हे, विहीर हे, पाणी हे, झुडूप हे, आणि पूर्ण काळोख पुढं. आणि अशात आपले मावळे लढले. आणि त्यांना इतिहास तुम्हाला सांगायचं काम नाही, एवढा भव्य आणि दिव्य आपला इतिहास आहे. आणि आज या ठिकाणी आल्यानंतर खरं तर त्या गोष्टीची हे होते. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिथे जन्म झाला आपल्या आऊसाहेबांचा, पुढे त्या इकडं पुण्याकडे आल्या आणि त्यांनी त्यांच्या पोटी एक म्हणजे एवढे महान आपले राजे जन्मले, ज्यांनी हे स्वराज्य आपल्याला दिले. आपल्याला चला शब्दच नाही आहे माझ्याकडे. आता आपण त्यांच्या राजवाड्याकडे जाऊया, त्यांच्या समाधीला नमन दर्शन घेऊया आणि आपण राजवाड्याकडे जाऊया. चला. छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी एक आज्ञा केलेली मित्रांनो, हे बघू शकता. हे वाचून घ्या तुम्ही, थोडं पोस्ट करून पूर्ण आज्ञापत्र वाचून घ्या. आपल्यासाठी शिवरायांनी आज्ञा केलेली आहे आणि हे पण पोस्ट करून वाचून घ्या. इकडे ही पण माहिती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे सर्व तुम्ही पोस्ट करून वाचून घेऊ शकता. चला, आता आपण आपल्या आईसाहेबांच्या राजवाड्याकडे जाऊया. छत्रपती शिवरायांनी एक भव्य राजवाडा त्यांच्यासाठी बांधला होता. चला. आणि हे आपली सायकल, आपला प्रवास आता चालू आहे. तर मित्रांनो, आपल्या आईसाहेबांचा राजवाडा हे बघू शकता. आपल्या आईसाहेबांचा राजवाडा इकडे आहे आणि आता रायगड किल्ला इकडे. तर आपली सायकल इथं आपण उभी केली आणि इथून आपण आता खाली राजवाड्यामध्ये प्रवेश करूया. चला. बघू शकता मित्रांनो, त्या काळातील बांधकाम अजूनही हे बघा. हा भव्य दिव्य राजवाडा. मित्रांनो, आपल्या छत्रपतींनी आपल्या आईची काळजी घेण्यासाठी पाहू शकता किती भव्य असा हा राजवाडा बांधलेला आहे. आणि खरं तर आईसाहेब वरती राहत होत्या गडावर, पण जेव्हा त्यांचं वय झालं तेव्हा त्यांना वर जाण्यासाठी येण्यासाठी थोडा अवघड होत होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी ही खाली केलेली व्यवस्था, खाली पाचाड शहरामध्ये, म्हणजे शहर नाही हे गावच होतं त्या काळचं. तर हे बघू शकता, बराच आत गेल्यानंतर हे बघू शकता. चला. खूप लंबा राजवाडा आहे मित्रांनो हा, खूप लंबा. रोडून मला वाटलं थोडा हे असतो. हे बघू शकता. हे तुम्ही पोस्ट करून वाचून घ्या. चला तर. आज जाण्या अगोदर एक इथे ही नाली केलेली आहे. हे काही नियम आहेत, हे वाचून घ्या. पोस्ट करून वाचून घ्या मित्रांनो तुम्ही. हे बघू शकता हा प्रवेशद्वार. मित्रांनो, खूप जण रायगडावर येतात, आपल्या श्रीमान रायगडावर, परंतु या वास्तूकडे कोणी येत नाही, राजवाड्याकडे. आपल्या आईसाहेबांचा हा राजवाडा आहे. हे पाहू शकता हा प्रवेशद्वार. इथे लाकडी दरवाजा असेल जो की काळाच्या ओघामध्ये पडून गेला. आणि ह्या देवळ्या, आणि इथे मोठं एक घातक गेट असेल. आणि हे पहा इथं, हे तुम्हाला माहीतच आहे, याच्यामध्ये असं एक लाकूड टाकायचं आणि दरवाजाच्या सुरक्षेसाठी. चला. इथून खाली आल्यानंतर हा एक ओटा दिसतो आपल्याला.
आणि इकडे बरंच गडाचा भाग आहे. हे पहा मित्रांनो, त्या काळातील बांधकाम. इथून आल्यानंतर वरती मित्रांनो, आपण रायगडावर जर कधी आलो, श्रीमान रायगडावर, तर इकडे नक्की या. आपल्या आई साहेबांचा राजवाडा आहे. हे पहा, वरतून बघितल्यानंतर खूप छोटं दिसतं, परंतु हे पहा संपूर्ण त्या काळातील हे बांधकाम. आता काळाच्या ओघामध्ये पडझड झाली, त्यामुळे पण तरी पण तसंच आहे. चला, हे पाहू शकता किती भव्य आणि प्रशिस्त असा हा वाडा आहे. इथून बहुतेक वरती जाण्यासाठी पायऱ्या असतील. एक आंब्याचं झाड. कितीतरी खोल्या आणि कितीतरी भव्य असा हा राजवाडा आहे. जणू एक भुईकोट किल्लाच म्हणावा गेलेला. हे पहा बाप, हे पहा किती लांब लांबपर्यंत बाजारपेठ सुद्धा आहे इथं. हे पहा त्या तिथपर्यंत संपूर्ण. चला, आपली सायकलही खूप लांब राहिली तिकडं रोडवर, परंतु चला तुम्हाला दाखवणं पण महत्त्वाचं आहे. हे पहा इकडे इकडे आणि इकडे ह्या पायऱ्या. इथे काय असेल मित्रांनो, की बारीक दरवाजा आहे हा. हे पूर्ण विचार करा, हे पूर्ण पॅक आहे आणि तो एक छोटासा दरवाजा आहे वरती. चला, मित्रांनो तुम्ही विचार करा आणि कमेंट्स करा की ह्या राजवाड्याबद्दल थोडं. आणि तुम्ही कधी या राजवाड्यावर आलेले आहे का? आलेले असेल तर कमेंट करा. आणि तुम्ही काय काय बघितलं जे मी मिस करतोय तेच. हे बघा, हे काय असेल हे. मी फक्त बघू शकतो मित्रांनो, मी कल्पना करू शकत नाही. हे पहा, तो एक दरवाजा दिसतोय आपल्याला तिकडे. आणि इथून किल्ले श्रीमान रायगडाचं भव्य असं आपल्याला दर्शन होतं. हे पहा, खरंच आपला इतिहास किती वैभवपूर्ण होता आणि कितीतरी. हे एक इथे या ठिकाणी काहीतरी आहे. चला, इथे हे काय आहे, इथे हे चित्र पडलेलं आहे त्याला. हे पहा, वर जाण्यासाठी पायऱ्या. तो एक दरवाजा दिसतोय तिथे छोटासा. तिकडे पण भरपूर दूर आहे अजून. चला, काही बांधकाम आता पडगळी झालेलं आहे, काही आहे चांगलं. हे पाहू शकता मित्रांनो, एवढं भारी वाटतंय ना की विचारू नका. ह्या गोष्टी पाहणं म्हणजे आपला एक नशीबच म्हणावं लागेल. इथे काय आहे? हा, लांबून असं दिसतच नव्हतं, परंतु हे पाहून घ्या, हीच ती विहीर. इथूनच आपल्या आईसाहेब अशा खाली उतरत होत्या. हे शकता किती पायऱ्या छोट्या छोट्या. आणि इथे जाऊन इथे त्यांचं व्यवस्था होत होती. हे पाहू शकता टाकं. चला, किती मोठमोठ्या भिंती आहेत मित्रांनो ह्या. बांधकाम हे बघा.
चला आता आपण ही विहीर पाहिल्यानंतर थोडा इकडे पण भाग आहे राजवाड्याचा. अजून खूप भव्य असा राजवाडा आहे. हे पाहू शकता मित्रांनो. हे बहुतेक घोडे वगैरे बांधण्यासाठी असेल. तुम्ही कमेंट करून सांगा. हे पाहू शकता. अजूनही तिकडे भरपूर असेल, पण एवढा मोठा राजवाडा आहे मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बसू शकत नाही, एवढा मोठा हा राजवाडा आहे. आणि डबल एक दाखवतो तुम्हाला. चला, हे पहा, हे काय आहे. ही पण एक विहीरच आहे. त्या तिथून आत यायचं. आत येण्यासाठी रस्ता कुठे आहे, तर रस्ता इकडे कुठेतरी असेल. हा रस्ता हे बा, इथून असं आत उतरायचं आणि तिथून बाहेर यायचं. तिथं आंघोळ करायची वगैरे. किती भारी बनवून ठेवलेलं आहे मित्रांनो आपल्या छत्रपतींनी. विश्वासही करू शकत नाही. चला, मित्रांनो हे काय असेल, हे खूप ठिकाणी दिसलं आहे. हे पाहू शकता. चला, आणि हे एक आंघोळीचं वगैरे असू शकतं, पण इथून पाणी बाहेर जातं. आंघोळीचा वटा असेल हा बहुतेक. पहा, जुन्या काळातला आंघोळीचा वटा. चला तर मित्रांनो, आता आपण या राजवाड्याच्या बाहेर जाऊया. तर तुम्हाला कसा वाटला, तुम्ही आले रायगडवर, आपल्या श्रीमान रायगडवर, तर नक्की या आणि नक्की अनुभवा हा राजवाडा. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ संपूर्ण, तर आणि आपलं हे पाचाड शहर आहे. जेव्हा म्हणजे पूर्वीच्या काळी इथूनच आपले मराठे इथंच असत, इथेच राहत होते. जो पण कोणी आला तर या शहरामधून वरती जावं लागे. तर चला, आणखी आपण आता समोर पोटल्याच्या डोंगरावर आणि रायगडवर जाणार आहोत. आणि ते सुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहोत बरेचसे. अगोदर तर मला वाटलं हेच राजवाडा आहे की काय, परंतु हा नाही आहे राजवाडा. खरा राजवाडा तर आतमध्ये आहे, जो की रोडवरून दिसत नाही. तुम्ही आले तर रोडवरून खाली उतरा आणि बघा, आत भव्य दिव्य असा राजवाडा आहे. आणि कमेंट करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा कळायला पाहिजे आपल्या आईसाहेबांचा राजवाडा. चला, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.